नमस्कार, प्राजक्ता's फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर अक्षय तृतीया स्पेशल आज आपण करणार आहोत आंब्याच्या रसातले मोदक। तर मंडळी, आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्याला मार्केटमध्ये खूप छान छान आंबे मिळतात। तर वेगवेगळे पदार्थ आपण आंब्याचे करतच असतो। तर आज आपण करणार आहोत आंब्याचे रसातले मोदक। तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये तूप घालून घेऊया। तुपामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया। गूळ व्यवस्थित वितळला की त्याच्यामध्ये आपण ओला नारळाचा चव जो आहे तो घालून घेऊया। हे अगदी साधे आहेत, सिंपल मोदक आहेत, तुम्ही अगदी सहज घरात करू शकता। आणि ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतला आहे। आता ह्याच्यात आपण आंब्याचा जो आहे तो पल्प गर घालून घेऊया। तो मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे। आणि आता हे आपल्याला मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे, कारण ह्याच्यात आंबा पण आहे, गूळ आहे, तर ह्याच्यात पाणी थोडं जास्त सुटतं, म्हणून आपल्याला थोडं ते आटवायचं आहे मिश्रण। तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत, वेलची पावडर घातलेली आहे आणि हे सगळं जे आहे मी थोडं चिमूटभर मीठही घातलं आहे, फक्त ते व्हिडिओमध्ये आलं नाही। तर आपलं सारण अशा प्रकारे तयार झालं आहे। सारण थंड करून घेईपर्यंत आपण मोदकाची पिठी तयार करूया। तर एका पातेल्यामध्ये आपण 1 वाटी पाणी, तर 1 वाटी आंब्याचा गर, 1 चमचा साजूक तूप आणि मी थोड्याशा केशराच्या कांड्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या। छान असा केशरी रंग येतो पिठाला, म्हणून मी हे घातलं होतं। तर हलकीसं आपल्याला खूप उकळ काढायची नाही आहे ह्याच्यामध्ये, हलकंसं पाणी गरम झालं, हलकीशी एक उकळ आली की आपण ह्याच्यामध्ये मोदकाची जी आहे पिठी घालून घेऊया। पिठी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा केशरी मँगोचा रंग आलेला आहे। तर हे खूप खूप सुंदर लागतात मोदक, तुम्ही नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याला एक 7 ते 8 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया। वाफ काढून घेतल्यावरती आपण एका थोडंसं मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे आणि एका पसरत ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण आपले जे आहे पिठी काढून घेऊया आणि व्यवस्थित ते हळूहळू हाताने मळून घेऊया, कारण गरम असतं पीठ, तर तुम्ही सावकाश हाताने मळू शकता। तुम्हाला जर कोरडं वाटलं पीठ तर तुम्ही अगदी 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि व्यवस्थित जे आहे पीठ जे आहे ते अशा रीतीने आपण मळून घेऊया। आणि तांदळाचं पिठी जी आहे मोदकाची, ती नेहमी एका ओल्या कपड्याने कवर करून ठेवा, जेणेकरून पीठ कोरडं पडत नाही आणि मोदक छान मऊसूत राहतात। तर असा एक गोळा घेऊन मी पुरी प्रेसरच्या साहाय्याने हे प्रेस करून घेणार आहे आणि एक छान ह्याची अशी पाती बनवून घेणार आहे पातळ। तुम्ही लाटूही शकता किंवा तुम्ही नॉर्मल वाटी करूनही याचे मोदक करू शकता। तर ह्याच्यामध्ये मी जे आहे ते आपलं सारण घालून घेत आहे आणि आपण मोदक जे आहेत ते वळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, अशा रीतीने आपण जे आहे 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला हे मोदक जे आहेत ते असे वळून घ्यायचे आहेत। आणि खूप छान होते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा। या मे महिन्यांमध्ये आंब्याचे आपण वेगवेगळे प्रकार करतच असतो। तर आणि मोदक हा अगदी सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, तर हे आंब्याच्या रसातले मोदक तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे अशा प्रकारे मी मोदक वळून घेतलेलं आहे। हे आपल्याला चाळणीमध्ये वाफ काढायची आहे, आपल्याला किमान 7 ते 8 मिनिटं तरी आपण छान अशी ह्याला वाफ काढून घेऊया आणि मग आपण हे मोदक जे आहेत ते खाऊ शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।